राम राम मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत बघा म्हैसूर पॅलेसला. अतिशय सुंदर असा हा पॅलेस आहे आणि या पॅलेसची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आपण आता पॅलेसमध्ये आत जात आहोत आणि जाता जाता या पॅलेसचा इतिहास थोडा जाणून घेऊया. तर 14व्या शतकामध्ये इथे एक पॅलेस बांधला गेला होता आणि त्या पॅलेसचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्ण चन्नाच्या लाकडापासून बांधलेला पॅलेस होता. कारण साऊथमध्ये चन्नाच्या लाकडाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, म्हणून येथील राजांनी हे ठरवलं की हा पॅलेस संपूर्ण चन्नाच्या लाकडापासून बांधायचा. हा पॅलेस बांधून पूर्ण तर झाला, पण एक लग्न कार्यावेळी या पॅलेसला आग लागली व हा पॅलेस संपूर्ण जळून खाक झाला. तर 1857मध्ये येथील राजा होते कृष्णराजा वडियार चतुर. तर त्यांच्या आईने असे सुचवले की इथे अनेक पॅलेस बांधूया. हा पॅलेस आधुनिक पद्धतीचा असू दे व जुन्या पॅलेसपेक्षा चांगला असू दे. त्यामुळे राजांनी हे काम त्या काळील प्रसिद्ध वास्तुकार हेनरी इर्विन यांना दिले व हेनरी इर्विन यांनी हे काम 1912मध्ये पूर्ण केले व त्या काळी हा पॅलेस बांधण्यासाठी टोटल 42 लाख रुपये खर्च आला होता असे म्हटले जाते. तर आत जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या तिकीट काउंटरवर तिकीट काढावे लागते. आता मी तुम्हाला समोर चार्ट दाखवत आहे. या चार्टप्रमाणे इथे तिकीट आकारण्यात येते. तर आत आल्या आल्या तुम्हाला या काउंटरवर फुटवेअर जमा करावे लागतात, कारण फुटवेअर घालून आत एंट्री दिली जात नाही. आता आपण पॅलेसमध्ये एंट्री केलेली आहे आणि जो जुना महल होता, जो चन्नाच्या लाकडापासून बनलेला होता व एका लग्नाच्या वेळी तो जळालेला होता, त्याचं लाकडी मॉडेल इथं समोर करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच कडेला तुम्हाला एका देवीचे दर्शन होईल. ती देवी म्हणजे चामुंडेश्वरी माता. ही राजांची कुलदेवी होती आणि या देवीचे मंदिर या पॅलेसपासून 12 किलोमीटर लांब असलेल्या एका डोंगरावर आहे. आता याच्या पुढील सेक्शनमध्ये त्याकाळी राजांना जी काही गिफ्ट भेटली होती ती डिस्प्ले करून ठेवण्यात आलेली आहेत. आता तुम्ही समोर बघू शकताय. तर म्हैसूरपासून 80 किलोमीटर लांब बंडीपूर नॅशनल पार्क म्हणून आहे. त्या ठिकाणी राजा स्वतः गेले व 2 हत्तींचा शिकार केला व त्या हत्तींच्या बॉडीला केमिकल लावून येथे स्टोअर करून ठेवण्यात आलेले आहेत. तेच हे 2 हत्ती. तर आता आपण आलेलो आहोत पेंटिंग हॉलमध्ये. तर म्हैसूर पॅलेसच्या भिंतींवर काही चित्र रेखाटण्यात आलेले आहेत. तर ही चित्र म्हैसूरचे जे लोकल पेंटर्स होते त्यांनी काढलेले आहेत. त्या काळी दसरा कशा प्रकारे साजरा केला जायचा, राजांची पालखी कशा प्रकारे निघायची, या चित्रातून दर्शवण्यात आलेलं आहेत. तर इथे टोटल 26 चित्र काढण्यात आलेले आहेत आणि या चित्र काढण्यासाठी टोटल 12 वर्षांचा कालावधी लागला होता. 1930मध्ये ही चित्र काढण्यास सुरुवात केली होती व 1942मध्ये हे काम संपवण्यात आलेलं होतं. तर आपण आता आलेलो आहोत मयूर मॅरिज हॉल म्हणजेच मयूर हॉलमध्ये. तर याला मयूर हॉल का म्हटलं जातं, तर हे जे पिलर आहेत त्यांच्यावरची जी नक्षी आहे ती मोरपंखांसारखी करण्यात आलेली आहे, त्यामुळे याला मयूर हॉल म्हणतात. आणि हे जे पिलर आहेत त्यांची वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं ग्लास कोटिंग करण्यात आलेलं आहे. ते ग्लास त्याकाळी स्कॉटलँडवरून मागवण्यात आलेलं होतं. समोर जो तुम्ही दरवाजा बघत आहात तो दरवाजा सागवानाच्या लाकडापासून बनलेला आहे आणि हा दरवाजा 120 वर्ष जुना आहे आणि याच्यावर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. आणि या दरवाजाला वर्षातून एकदा पॉलिश केलं जातं आणि असे दरवाजे तुम्हाला पॅलेसमध्ये जागी जागी बघण्यास मिळतील.
आता आपण ज्या हॉलमध्ये आलेलो आहोत त्या हॉलमध्ये राजा व राजांच्या फॅमिलीचे काही फोटोग्राफ्स ठेवण्यात आलेले आहेत। त्या फोटोखाली त्यांची नावे व त्यांची थोडी माहिती लिहिण्यात आलेली आहे। आता समोर जो तुम्ही फोटो बघत आहात तो म्हणजे कृष्णराजा वडियार यांचा। या राजांनीच हा पॅलेस बांधला होता आणि राजा ज्या सिंहासनावर बसलेत ते सिंहासन 280 किलो सोन्याचं होतं। ते सिंहासन अजूनही पॅलेसमध्ये आहे, ते फक्त दसऱ्यामध्ये बाहेर काढलं जातं आणि त्याच्यासाठी 50 रुपये तिकीट जास्त आकारण्यात येतं। आता समोर जो तुम्ही फोटो बघत आहात तो फोटो राजांच्या आईचा व ज्या कोपऱ्यात फोटो आहे तो राजांच्या वडिलांचा आहे। आता समोर जो राजांचा फोटो लावण्यात आलेला आहे त्याचे डोळे, बूट व चेहऱ्याकडे लक्ष द्या। जसजसे तुम्ही ह्या साईडहून त्या साईडला जाल तसतसे त्यांचे डोळे, चेहरा व बूट तुमच्याकडे वळल्यासारखे वाटतील। तर अशा प्रकारची 3D पेंटिंगसुद्धा इथं लावण्यात आलेली आहेत। आता आपण ज्या रूममध्ये आलेलो आहोत त्या रूममध्ये इन्व्हिटेशन बॉक्स ठेवण्यात आलेले आहेत। हे बॉक्स एकतर चन्नाच्या लाकडापासून बनलेले आहेत किंवा चांदीपासून बनलेले आहेत। त्याकाळी जर कोणताही कार्यक्रम आयोजित केला आणि राजांना आमंत्रण द्यायचं असेल तर अशा प्रकारच्या बॉक्समध्ये आमंत्रण दिलं जात असे। समोरचे चित्र तुम्ही बघत आहात त्या चित्रामध्ये एक हत्ती आहे। हत्तीवर सोन्याच्या अंबारी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या अंबारीमध्ये राजा बसलेले आहेत। तर दसऱ्याच्या वेळी राजा या अंबारीमधून पूर्ण म्हैसूरमध्ये फिरत असे। आता राजा नसल्यामुळे या अंबारीमध्ये चामुंडेश्वरी मातेची मूर्ती ठेवण्यात येते व पूर्ण म्हैसूरमध्ये तिची मिरवणूक काढण्यात येते। हीच ती अंबारी व हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही अंबारी 80 किलो वजनाची आहे व पूर्ण सोन्यामध्ये बनवलेली आहे। आता समोरील चित्रामध्ये तुम्हाला एक बैलगाडी दिसेल। ती बैलगाडी म्हणजे राजांची पर्सनल ॲम्ब्युलन्स होती। त्या ॲम्ब्युलन्समध्ये एक वैद्य असायचा व त्या वैद्याचे संपूर्ण सामान असायचे। आता समोर तुम्ही त्या काळी लिफ्ट बघू शकताय। त्या काळी राजांची माणसं ही लिफ्ट हाताने चालवायची आणि जेव्हा म्हैसूरमध्ये इलेक्ट्रिसिटी आली तेव्हा या लिफ्टला इलेक्ट्रिसिटीसुद्धा जोडण्यात आलेली होती। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा व शेअर करा आणि पार्ट 2 साठी सबस्क्राईब करा।